भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीची आयसीसी हॉल ऑफ फेम साठी निवड करण्यात आली आहे। आयसीसीने त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर माहिती दिली की यावेळी एकूण 7 दिग्गजांचा या यादीत समावेश करण्यात आला आहे। या खेळाडूंमध्ये 5 पुरुष आणि 2 महिला क्रिकेटपटूंचा समावेश आहे। भारताचा कॅप्टन कूल म्हणून ओळखला जाणारा MS धोनी हा टीम इंडियाचा 11वा खेळाडू ठरलाय ज्याची आयसीसी हॉल ऑफ फेम साठी निवड करण्यात आली आहे। मात्र आयसीसी हॉल ऑफ फेम म्हणजे नक्की आहे तरी काय, या सन्मानाचा मानकरी ठरण्याचे निकष आहेत तरी काय, आतापर्यंत कोणत्या भारतीय खेळाडूंचा या यादीत समावेश झालाय, जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार, मी श्रीकांत खानवे, तुम्ही पाहताय लेट्स मराठी। आयसीसी हॉल ऑफ फेम हा क्रिकेटचा सर्वोच्च सन्मान। क्रिकेटच्या गौरवशाली इतिहासात आपल्या कामगिरीची छाप उमटवणाऱ्या दिग्गजांच्या कामगिरीचं कौतुक म्हणून हा पुरस्कार दिला जातो। याची सुरुवात 2 जानेवारी 2009 रोजी फेडरेशन ऑफ इंटरनॅशनल क्रिकेटर्स असोसिएशनच्या सहकार्याने करण्यात आली आहे। आयसीसीच्या या सन्मानाचे मानकरी ठरण्यासाठी फलंदाजाने किमान 8000 आंतरराष्ट्रीय धावा आणि 20 शतकं केलेली असावीत। ही कामगिरी कसोटी किंवा एकदिवसीय कोणत्याही स्वरूपातील असू शकते किंवा फलंदाजाची सरासरी 50 पेक्षा जास्त असावी। तर गोलंदाजांच्या बाबतीत वन डे किंवा कसोटी फॉर्मॅटमध्ये 200 पेक्षा अधिक विकेटचा आकडा गाठलेला असावा। आयसीसी हॉल ऑफ फेम हा कोणत्याही क्रिकेटपटूला क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर 5 वर्षांनी दिला जाणारा सन्मान आहे। मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने 14 नोव्हेंबर 2013 रोजी निवृत्तीची घोषणा केली। त्यानंतर सचिनची 2019 मध्ये हॉल ऑफ फेम साठी निवड करण्यात आली होती। आतापर्यंत 115 खेळाडूंची आयसीसी हॉल ऑफ फेम साठी निवड करण्यात आली आहे। आयसीसी हॉल ऑफ फेम मध्ये समाविष्ट झाल्यानंतर बोलताना महेंद्रसिंग धोनी म्हणाला की आयसीसी हॉल ऑफ फेम मध्ये समावेश होणे हा एक सन्मान आहे। पिढ्यानपिढ्या आणि जगभरातील क्रिकेटपटूंच्या योगदानाची दखल घेणारा हा सन्मान आहे। अशा सर्वकालीन महान खेळाडूंसोबत तुमचे नाव लक्षात ठेवणे ही एक अद्भुत भावना आहे। ही भावना मी कायम जपून ठेवेन। आजपर्यंत कोणत्या भारतीय क्रिकेटपटूंचा हॉल ऑफ फेम मध्ये समावेश करण्यात आलाय पाहूयात। तर महेंद्रसिंग धोनी पूर्वी सुनील गावस्कर, बिशन सिंग बेदी, कपिल देव, अनिल कुंबळे, राहुल द्रविड, सचिन तेंडुलकर, विनू मंकड, डायना एडुलजी, वीरेंद्र सेहवाग, नीतू डेव्हिड यांना हा सन्मान देण्यात आलाय। आता धोनी नंतर या यादीत आगामी काळात कोणाचा सन्मान करण्यात यावा आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी। सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्स अप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना। त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले। बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा। क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है। राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी। जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स अपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा।